एकनाथ महाराज एकुलता एक मुलगा, मूळ नक्षत्रावर जन्माला आले. 6 महिन्याच्या फरकात आई वडील गेले. जे लेकरू मूळ नक्षत्रावर जन्माला येतं ते सगळ्यात पहिलं मायबापालाच गिळतं. असं नाथबाबाचं तेच झालं. आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती. आजोबा विनोदानं म्हणले, नाथा मायबापाला खाल्लंस की रे आणि एकटाच राहिलास. नाथा मायबापाला संपून एकटाच राहिला. नाथ एक राहिला म्हणून एक नाथ झाला. नाथ एकच राहिला म्हणून तो एक नाथ झाला. 7व्याच वर्षी अशी बुद्धीची प्रगल्भता होती महाराज. ज्ञानोबरायाच्या भाषेत मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. जन्मताच उपजताची ज्ञानी. या 7व्या वर्षी गावात एक गुरुजी होते, शिकवायचे. त्यांनी काही सांगितलं की ते मुखपाठ म्हणून दाखवायचं नाथाने आणि म्हणायचं, गुरुजी पुढं काय? ततक्किम पुढं काय? पुढं काय? गुरुजी एका दिवशी वैतागून म्हणले, आता माझ्या पुढं तूच आहेस आणि तुझ्या पुढं आता कोणीच नाही. आता पुढं काय? मला जेवढं येत होतं. महाराज, शिष्यानं गुरु बेजार केला पाहिजे, कुठल्याही क्षेत्रातला असो. हे पोरांनो शिकताना ना इतके बोल फास्ट बसवायचे, इतके फास्ट बसवायचे आणि एवढे चांगले बसवायचे. 1.5 वर्षात गुरुजीला प्रश्न पडला पाहिजे, ह्याला पुढं काय शिकू? माझ्या तर वह्या संपल्या आता. आता त्या गुरुला त्याच्या गुरुकडे जावं लागेल पुन्हा जुन्या वह्या काढायला. बऱ्याच संस्था चालकाच्या वह्या संपल्यात महाराज. गोळ्या सुरू झाल्यात. वह्या संपून गोळ्या सुरू झाल्या. शिष्य तसा मिळाल्यावर गुरुचं अवघड असतं महाराज. गुरुजी म्हणले, बाबा तुला शिकवण्याची योग्यता माझी नाही. आता तुला शिकवणारा एकच योग्य गुरु आहे. देवगिरी किल्ल्यावर जा, जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर हेच फक्त आता तुझे गुरु होऊ शकतात. गुरु भेटीची उत्कंठा पाहिजे महाराज. काही हे बेरडे फेटेल, काही तो स्वामी भेटेल, ती उत्कटता पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील त्या उत्कटतेनं. कपड्याचं भान नाही, ऊन वारा पावसाची तमा नाही. पैठणवरून पायी देवगिरीपर्यंत गेले आणि तिकडं गुरुला शुभ शुकून होऊ लागले महाराज. नाथासारखा शिष्य मिळायला गुरुचं सुद्धा नशीब उदयाला यावं लागतं महाराज. असे शिष्य कोणाच्याही पदरात नाहीत पडत. त्यांना शुभ शुकून होऊ लागले. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहे, मन उतावीळ देह सांडूनिया. एवढी अवस्था गुरुची झाली. गुरुला म्हटलं आज शुभ शकून काय होत आहेत? पहिलं तो गे काऊ, अशी अवस्था झाली. कोण येतोय एवढा दिव्य पाहुणा? 4 वाजता निरोप गेला पंतांना. कोणीतरी पैठणचा एकनाथ नावाचा पोरगा आलाय आणि तुमचा शिष्य व्हायचं म्हणतोय. अंगावर काटा उभा राहिला जनार्दन स्वामीच्या. अरे, ज्याच्यामुळं शुभ शकून दिवसभर झाले तो हाच आहे महाराज. चांगला शिष्य बिलकुल असावा. शिष्य जेवढा मोठा होईल ना तेवढी गुरुची छाती फुलून येते. आणि शिष्य मोठा झाल्यावर ज्या गुरुची छाती फुलून येते तोच खरा गुरु असतो. नाही तर शिष्य मोठा झाल्यावर गुरुच तारका कमी करते. त्याची कशाला घेतली म्हणते. समजावं गुरुतच काहीतरी घोटाळा आहे. विठाला अरे, शिष्याचं वर्चस्व सहन होत नसेल तो गुरु कसला? पोराचा उत्कर्ष सहन होत नसेल तो बाप कसला? अरे, पोरगा यशस्वी झाला तर बापाचे बटणं तुटले पाहिजे छाती काढून महाराज. बोला. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. माझा मुद्दा, गुरुला शिष्य मिळाला, शिष्याला गुरु. मग आता काय
शिष्याचं काम आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवाया तनु मनोजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकल. आणि गुरुचं काम आहे शिष्याची जो निघे सेवा मानी देवा समान. शिष्याला देवतुल्य मानून त्याच्याकडून सेवा करून न घेता श्रोत्रिय आपण असावं, ब्रह्मनिष्ठ आपण असावं आणि शिष्याला ज्ञान देण्याच्या बाबतीत औदार्य गुरुनं दाखवावं, दयाळूपणा दाखवावा. मग त्या गुरु शिष्याच्या संवादात शास्त्र संवाद होऊ लागला. मग दिवसभराचं कामकाजाचा लेखाजोखा हिशोब नाथांकडं. एका दिवशी बसले हिशोबाला 7 वाजता, 10 वाजले तरी हिशोबाचा मेळ जुळे ना. एका पैशाचा घोळ येऊ लागला. महाराज जातिवंत ते जातिवंतच हो, अवचित यावरी सर्वस्व सांडीजे, मग चोख तरी तोच भांडारी कीजे. 1 पैसा जुन्या काळात होता ना, MP तुम्ही बघितलं असेल. 1 पैसा, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 4 आणे, 8 आणे जुन्या काळात होते. 5 पैसे मला पण कळतात, 1ली 2रीला असताना. त्याच्याही अगोदर मग MP होती. पुन्हा एक ढबू पैसा होता, तुमच्या लहानपणी असेल. त्या ढबू पैशाचा घोळ होता, सापडेच ना. स्वामी म्हटले ना, आता 10 वाजले, जेवून घ्या, झोपा, उद्या बघू हिशोबाचं. नाही गुरुजी, तुम्ही जेव्हा तुम्ही झोपा, मी बघतो ना. झालंय, आलंय आता, एका पैशाचं राहिलंय. स्वामी झोपायला गेले, यांचं चालूच. रात्रीचा 1 वाजला आणि 1 वाजता लक्षात आला, अरे देवा, अहो एका पैशाचा घोळ कुठं आला. स्वामींनी दुपारी माझ्याकडून 1 पैसा घेऊन गेले. मग गल्ल्यातून 1 पैसा कमी झाला, तो लिहिला नाही. त्यामुळं जमापेक्षा खर्च 1 पैशाचा घोळ दाखवत होता. मग ते वाक्य टाकलं. दुपारी स्वामींना दिलेला 1 रुपया जमा खर्चाचा ताळेबंद जुळला आणि 1 पैशाचा हिशोब किती वाजता सापडला? रात्री. 1 वाजता. जे उडी मारली नाथांनी, सापडला सापडला सापडला. स्वामी दचकून उठले, धावत आले, अरे नाथा काय सापडला? नाथ म्हणले, स्वामी एका पैशाचा घोळ सापडत नव्हता, तो सापडला. मनात एवढा आनंद झाला. व्यवहारात 1 पैसा सापडल्यावर याला एवढा आनंद झाला, अध्यात्मात याला 1 देव सापडून दिल्यावर किती आनंद होईल. विठाला ठरलं गुरूंचं. एके दिवशी देवगिरीच्या उंच टोकावर नेलं. शिपायांना सांगितलं, तिथं ते सरदार होते देवगिरीवर, जनार्दन पंत, कोणीही इकडं यायचं नाही, आम्हाला दोघांना फिरू द्या. फिरत फिरत पुढं गेले. समोरून एक फकीर आला. मळालेले कपडे, वाढलेली दाढी, वाढलेल्या जटा, बगलेमध्ये झोळी, सोबत एक कुत्री. आता ते दृष्टी स्वामींना आहे, त्यांना जे दिसायचं ते दिसतंय. यांना अजून दृष्टी प्राप्त नाही, त्यांना कुत्री दिसते, फकीर दिसतोय. स्वामी धावत गेले आणि फकीराला आलिंगन दिलं. आलिंगणे संतांची दिव्य झाली माझी. नाथ म्हणले, आपल्या गुरुजीला बी काही कळना झालं गड्या. कधी कधी शिष्याला असा बोध होतो, गुरुला काही कळत नाही, असं शिष्याला वाटायला लागतं. कोणाला आलिंगन देतात? तेवढ्यात दोघं बसले. त्या कुत्रीचं दूध काढलं, ते 6 ह्याचं नसतं का ते पात्र, त्या पात्रामध्ये, आणि झोळीतले तुकडे नाथ बघू लागले, बुरशी आलेले दिसतात, ते टाकले, त्याचा काला केला. आणि स्वामी भरवतायत फकीराला आणि फकीर भरवतोय स्वामीला. नाथ म्हणले, भगवद्गीता वाचली नाही काय की दोघांनी पण? उच्छिष्टम अपि भोजनम तामस प्रियम यातयामम गतरसम पुती पर्युषतंचेत उच्छिष्टम अपि भोजनम तामस भोजन प्रेम. तामस आहार करतायत दोघं. जाऊ द्या म्हणले. त्यांचं झालं आणि एवढंच शिल्लक राहिलं एका घासाचं. स्वामींनी आवाज दिला, नाथा. नाथ म्हणले, गुरुदेव तुमचं चालू द्या, मी 4 पोळ्या खाऊन आलोय, इकडे या. थोडासा प्रसाद उरलाय, तेवढा सेवन करा. नाथ मनात म्हणू लागले, अरे प्रसादही होय, हा हे उष्ट आहे तुमच्या दोघाचं. बरं तुमचं उष्ट खाल्लंही असतं गुरु म्हणून, पण ते काय वेश आहे का? बरं दूध कशाचं आहे? कुत्रीचं. तुकडे कशाचे आहेत? बुरशी आलेले. बरं आता गुरु आज्ञा आहे, मोडताही येत नाही, आता खाणं शक्य नाही म्हणले.
त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकलं तर पाण्याबरोबर गिळता येते. काही माणसाला गोळ्या जमत नाहीत बघा, मग ते जिभेवर गोळी ठेवतंय आणि मटकन पाण्याचा घोट मध्ये ढकलीत आहे. गेली तर गेली मध्ये, नाही तर गोळी नाही, गोळी बरोबर सगळंच बाहेर घेऊन येत. नाथांनी म्हणले आपलं ग्लास एक भर पाणी ओतलं, त्याच्यात असं हलवलं आणि ते 2 तुकडे राहिलेले पटकन जावेत म्हणून गटकन घोट घेतला आणि मध्ये ढकललं. महाराज तो सामान्य काला नव्हता, तो प्रसाद होता. प्रसाद एकतर गुरु परमात्मा परेशू, साक्षात परब्रह्म स्वरूप जनार्दन स्वामी गुरु, आणि फकीर नव्हता, साक्षात दत्त भगवान होते. कुत्री नव्हती, साक्षात कामधेनू होती. आणि तुकडे बुरशे आलेले तुकडे नव्हते, ब्रह्मज्ञानाचा चुरा दत्ताच्या झोळीत होता. ब्रह्मज्ञानाचा चुरा कामधेनूच्या कासेतून आलेल्या दुधात परब्रह्म स्वरूप गुरु आणि त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, अशा दोघांच्या हातून तयार झालेला तो प्रसाद होता. आणि त्या प्रसादानं झांजच उतरली महाराज. अज्ञान अंधकार नाहीसा झाला, ज्ञान दृष्टी प्राप्त झाली, दिव्य ज्ञानाची अनुभूती आली. आणि मग आता या शरीरात मागचं काही शिल्लक राहिलं नाही. एकदम त्या प्रसादानं नात प्रारब्ध क्रियमान सगळं संपून नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचले. एवढं अनंत जन्माचं शीन आणि दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या प्रसादानं नाथांना दिलं. नाथ दोन्ही हात फैलावून त्या दिवसाला धन्यता देतात पहिल्याच्या. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत